हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते फॅमिली, शुभ सकाळ. या चहा खारी खायला. मस्त असा पाऊस पडत आहे आणि आल्याचा गरमागरम चहा आणि मालपाणीची खारी. आज हीच खारी मागवली मी पॅकिंगवाली, कारण त्या दुसऱ्या खारी आणली की सॉफ्ट पडतात, मऊ होतात ना या वातावरणात. आणि आलं आहे माझं पार्सल मिशोकडनं. तर खूप छान पार्सल आहे. मी ज्या वस्तू मागवल्या मला सेम मिळतात, काही बदल होत नाही. आणि हे एक लेटेस्ट ब्रेसलेट आहेत, खूप छान आहेत ते. मी बघितले होते, मला आवडले, मग मी लगेच मागवले. म्हटलं बघूया काय आहे, पण छान आहे, आवडलेत मला. एकदम असे अँटिक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, एकाच हातामध्ये घालतात. ह्या बघा, ह्या पद्धतीने घातले ते कसे वाटतात, छान आहेत ना. आणि एक मागवला होता मी ड्रेस, प्लाझो सेट मागवला होता, खूप छान. आणि कलर मला इतका आवडला होता आणि कपडा पण रेयॉनचा कपडा आहे आणि खूप सुंदर आहे. मला कधीही डिफेक्टिव्ह किंवा खराब कापड किंवा ते म्हणतात ना मागवलं एक आलं एक, तसं काहीही होत नाही. जे सेम मागवते ते सेम येतं. कसं आहे प्लाझो सेट, कलर कॉम्बिनेशन नक्की सांगा. मला खूप आवडला होता, त्यामुळे मी हा ऑर्डर केला होता. आणि मग त्यानंतर हे ब्रेसलेट जे आहे ते पण खूप आवडले. आणि सीताफळ पिकलं होतं, सीताफळ खाल्लं आणि आज भिजत घातले ते डाळ आणि तांदूळ, आपला रेशनचा तांदूळ आणि उडीद डाळ. काय प्लॅन असेल ओळखा बरं. येस, इडली सांबार करायचं आहे उद्या, त्यामुळे डाळ तांदूळ भिजत घातले मी. आणि एक महत्त्वाची टीप देते तुम्हाला, की उडीद डाळ भिजत घालताना त्यामध्ये असे चिमूटभर मेथ्यांचे दाणे भिजत घाला. मेथी असते ना, मेथी दाणा, तो भिजत घाला. इडली खूप सॉफ्ट आणि छान होते. डोशाच्या पिठामध्ये घातलं तरी चालतं, पण भिजायला घालायचा, म्हणजे ते वाटण्यात जातं. आज बनवला होता वाटाणा पुलाव, वाटाणा भात बनवला होता. आज भाकरी पोळी काहीही नाही आणि वातावरण खूप पावसाचं होतं. कंटाळा आला होता खूप स्वयंपाकाचा आज मला. मस्त असा वाटाणा भात बनवला. आणि आज होता आमचा बाजार. मस्त अशी भेळ आणली आहे. भेळीसोबत कांदा मटकी वगैरे देतात ते लोक, तर मग ती भेळ पण मिक्स केली आणि मस्त असा वाटाणा भात, त्यावर मस्त मस्त तूप, असा गरमागरम वाटाणा भात आणि पावसाचा आनंद घेतला आणि त्यासोबत खाल्ली भेळ. तुमचं झालं आहे का जेवण? नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला व्लॉग आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. या भेळ खायला. किती छान भेळ दिसते बघा. तर असा गरमागरम वाटाणा भात आणि भेळ कसा वाटला बेत नक्की सांगा.